नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशन मध्ये सुद्धा याच पाठाचा अभ्यास केलेला की नाही? आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण? तर प्राण्यांमधील अनुकूलन. तर वाळवंटी म्हणजे प्रदेशामध्ये जे काही प्राणी आहेत त्यांचे अनुकूलन पाहणार आहोत. पुन्हा थंड प्रदेशातील जे प्राणी आहेत त्यांच्यामधील अनुकूलन आपण पाहणार आहोत. आणि हवेत संचार करणारे जे पक्षी आहेत त्यांच्यामधील अनुकूलन कसे होते आणि सरपटणारे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये अनुकूलन कसे होते हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार. मुलांनो, वाळवंट प्रदेशात प्राण्यांचे अनुकूलन. तर वाळवंटी प्रदेश म्हणजे काय? तर वाळवंटी प्रदेश म्हणजे जिथे खूप म्हणजे वाळू असते सगळ्याकडे आणि तिथे काय असं खूप गरम होते. गरम म्हणजे तिथे पाऊस खूप कमी पडतो. कळलं? मग तिथे कुठले प्राणी आढळतात माहिती आहेत ना तुम्हाला? माहितीच असेल. कुठले प्राणी आढळतो वाळवंटी प्रदेशामध्ये? तर वाळवंटी प्रदेशामध्ये मुख्य प्राणी कुठला आढळतो? तर उंट. काय? तर उंट आढळतो. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? तर वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन आपण पाहूया. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. कळलं? तर वाळवंटी प्रदेशामध्ये जे पाण्याची खूप तीव्र म्हणजे पाऊस तिथे खूपच कमी पडतो ना मुलांना. पावसाचे प्रमाण हे अतिशय कमी आहे वाळवंटी प्रदेशामध्ये. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये पाण्याची तीव्र कमतरता असते. काय? तर पाणी तिथे नसतेच, म्हणजे पाणी खूप कमी असतं. त्यामुळे शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा कशी असते? तर शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणारे जे प्राणी आहेत जसे की उंट, त्यांची त्वचा कशी असते? तर जाड असते. कशी असते? जाड असते. पाय कसे असतात त्यांचे? तर लांब असतात व तळवे गादीसारखे व पसरट असतात. कारण तिथे सगळ्याकडे वाळू असते आणि वाळूवर चालण्यासाठी त्यांचे तळवे कसे असतात? तर गादीसारखे असतात आणि पसरट असतात. कळलं? त्यांची त्वचा कशी असते? जाड असते. कारण का? तर शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी. पाय कसे असतात त्यांचे? तर लांब असतात व तळवे कसे असतात? तर गादीसारखे व पसरट असतात. मुलांना त्यांच्या नाकावर त्वचेची घडी असते. कशापासून? तर गरमीपासून संरक्षण होण्यासाठी. किंवा ती वाळू असते, वाळू नाकात जाऊ नये म्हणून काय असतं? तर नाकावर त्वचेची एक घडी असते. कळलं? पापण्या पण त्यांच्या कशा असतात? तर त्या पापण्या सुद्धा लांब आणि जाड असतात. कशा असतात? तर पापण्या लांब आणि जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी सुद्धा खोलवर बिळात राहतात. कारण का? कारण उन्हापासून संरक्षण होण्यासाठी. कारण तिथे खूप ऊन असतं. ऊन असल्यामुळे काय होतं? ती वाळू खूप तापते आणि मग वाळवंटी प्रदेशातील जे उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळामध्ये राहतात. कळलं? मग वाळवंटी प्रदेशात पाण्याची काय असते? तर तीव्रता खूप पाण्याची तीव्र कमतरता असते. त्यामुळे पाणी टिकवून ठेवण्यासाठी काय असतं? तर तिथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा कशी असते? तर जाड असते. पाय कसे असतात? पाय पण लांब असतात व तळवे गादीसारखे व पसरट असतात की याच्यावरून वाळूवर चालण्यासाठी. नाकावर कसली त्वचेची घडी असते. पापण्या सुद्धा जाड असतात आणि लांब असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. मग वाळवंटी प्रदेशामध्ये मेन प्राणी कुठला राहतो? उंट राहतो आहे ना. उंट आणि जे त्याच्याशी जी कुबड असे आलेले असतं ना त्याच्यामध्ये मेद साठवलेलं असतं. म्हणजे काय? जे पाण्याचे तिथे खूपच प्रमाण कमी असतं. कळलं ना? म्हणून मग वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन आपण पाहिलं. आणि वाळवंटी प्रदेश उंटाला काय म्हणतात माहिती का तिथे? तर उंटाला वाळवंटी प्रदेशामध्ये जहाज म्हणतात. काय म्हणतात? तर जहाज म्हणतात. मुलांनो, आता आपण काय पाहिलं? तर वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन पाहिलं की नाही? आता आपण काय पाहणार आहोत? तर हिम प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन ॲनिमल. मग आता मला सांगा मुलांनो की थंड प्रदेशामध्ये कुठले कुठले प्राणी आढळतात माहिती आहेत का तुम्हाला? तुम्ही कधी गेलेलात का काश्मीर मध्ये? तर तुम्हाला दिसतील, म्हणजे माहिती असेल प्राणी कुठला आढळतो तिथे. मेन कुठला प्राणी आढळतो तिथे? तर याक. कुठला? तर याक. आणि तुम्हाला माहिती आहे का तिथे सगळे प्राणी असतात. म्हणजे आपला कुत्रा साधा ससा असेल तर त्याच्या अंगावर सुद्धा भरपूर केस असतात. कळलं? का केस असतात? का? थंडी असते ना तिथे आणि मग थंडीपासून रक्षण होण्यासाठी काय असतात? तर तिथे त्यांच्या अंगावर केस असतात आणि छानपैकी ते म्हणजे सफेद असे चंदेरी रंगाचे असतात. कळलं? तर आपण आता काय पाहणार आहोत? तर हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. चला. तर याक, ध्रुवीय अस्वल,
पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिम बिबट्या हे प्राणी कुठे आढळतात तर हिम प्रदेशामध्ये म्हणजे थंड प्रदेशामध्ये आढळतात. हिम प्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे. मग लांब आणि दाट केस का असतात रे मुलांनो त्यांच्या अंगावर? कारण का तर हिम प्रदेशामध्ये म्हणजे थंड प्रदेशामध्ये हिम पडतो, हिमवर्षाव होतो, म्हणजे काय होतं तर बर्फ पडतो आणि मग तिथे प्रचंड थंडी सुद्धा असते आणि मग थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्या प्राण्यांच्या अंगावर कसे असतात तर लांब आणि दाट केस असतात आणि त्यांचा रंग सुद्धा पांढरा आणि चंदेरी असतो, कारण तो बर्फाचा रंग कसा असतो पांढरा असतो आणि पांढरा आणि चंदेरी रंगामुळे काय होतात ते शिकाऱ्यांपासून आपला जीव वाचवू शकतात, आहे की नाही, लपू शकतात ते, त्यामुळे त्यांचा रंग हा पांढरा किंवा चंदेरी हा असतो आणि लांब आणि दाट केस असतात म्हणजे हे त्यांच्यामध्ये झालेले अनुकूलनच होय. त्यांना बर्फाळ प्रदेशामध्ये म्हणजे पांढरे आणि चंदेरी रंग आहे त्याचा उपयोग कशामध्ये होतो तर बर्फाळ प्रदेशामध्ये वावरताना उपयोग होतो, ते शिकाऱ्यांना दिसत नाहीत. कळलं तुम्हाला हिम प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन? तर काय तर याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिम बिबट्या हे सगळे प्राणी थंड प्रदेशामध्ये आढळतात. हिम प्रदेशामध्ये राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील दाट आणि लांब केस, पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे. त्यांचा म्हणजे हा पांढरे किंवा चंदेरी रंग हा वावरताना बर्फाळ प्रदेशामध्ये वावरताना त्यांना त्यांचा उपयोग होतो. कशासाठी तर शिकारींना ते दिसत नाही. कळलं मुलांनो? आता आपण काय पाहिलं तर थंड प्रदेशामध्ये जे प्राणी असतात त्या प्राण्यांचे अनुकूलन आपण पाहिले, जसे की याकच्या अंगावर कसे केस असतात, कशामुळे त्या केसांचा उपयोग कशासाठी होतो त्यांना तर थंडीपासून संरक्षण करण्यासाठी, म्हणजे हे त्यांच्या शरीरामध्ये झालेले अनुकूलनच आहे. त्यांचे रंग चंदेरी किंवा म्हणजे सफेद रंग असतात त्याच्यामुळे ते बर्फामध्ये लपू शकतात, म्हणजे शिकाऱ्यांपासून बचाव त्यांचा होऊ शकतो. अशा प्रकारे त्या प्राण्यांचे अनुकूलन आपण पाहिले. तर आता आपण कुठल्या प्राण्यांचे अनुकूलन पाहणार आहोत तर हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे. हवेत संचार करणारे प्राणी कुठले तर म्हणजे पक्षी, वेगवेगळे पक्षी आहेत. कळलं? पक्षी, कीटक असतात ना, हे हवेत संचार करतात. मग त्यांच्यामध्ये कसे अनुकूलन आहे ते आपण आता पाहूया. तर पक्ष्यांचं शरीर कसं असतं मुलांनो तर त्या दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना हवेचा विरोध होत नाही उडताना. कळलं? त्यांची पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना कशी असतात तर निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावर काय असतं तर पिसांचं आवरण असतं. त्यांच्या पुढच्या पायांचे पंखामध्ये झालेले रूपांतरण आणि त्यांची हाडं कशी असतात मुलांना माहितीये का? पोकळ असतात आणि त्यामुळे त्यांचं शरीर हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली असतात. कळलं? काय म्हणजे कसे पक्ष्यांच्या अनुकूलन कसे होते पक्ष्यांमध्ये तर पक्ष्यांचे शरीर ही दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. पक्ष्यांच्या शरीरावर पिसांचे आवरण असते, त्यांची पुढच्या पायांचे पंखामध्ये रूपांतर झालेले असते, पुन्हा त्यांची हाडं ही पोकळ असतात, त्यामुळे त्यांचं शरीर हलकं असतं आणि मग हे उडण्यासाठी अनुकूलित झालेलं आहे. आणि आता कीटकांचे शरीर देखील निमुळती असतात आणि हलके असतात. काय असतात तर कीटकांची शरीरे देखील हलकी आणि निमुळती असतात. पंखाच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. कीटकांचे पाय कसे असतात तर काडीसारखे पाय असतात, 6 पाय असतात मुलांनो आणि पंखांच्या 2 जोड्या असतात. तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिले असेल का? चालताना बघा तुम्ही मच्छर वगैरे चालताना पाहिलं का कधी? तर त्यांना पंखाच्या 2 जोड्या आणि फुलपाखरू वगैरे पाहिलं का तुम्ही? तर पंखाच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय असतात, तर चालताना पण ते छान दिसतात. अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. कशा रचनेमुळे तर 6 पाय, काडीसारखे 6 पाय आणि पंखांच्या 2 जोड्या. कळलं? वटवाघूळ पाहिलंच का तुम्हाला? वटवाघूळ माहितीये? बॅट म्हणतात त्याला, रात्री त्याला दिसतं. मग वटवाघूळच्या पण पुढच्या पायाच्या बोटामध्ये काय असतात त्वचेचे पडदे असल्यामुळे तो उडू शकतो. कळलं? बॅटचं काय असतं तर पुढच्या पायाच्या बोटामध्ये काय असतात तर पडदे असल्यामुळे तो उडू शकतो.
कळलं. आपण तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये तुम्ही कधी वटवाघळं किंवा पक्षी यांचं निरीक्षण करा, किंवा म्हणजे निरीक्षण करा आणि मग तुम्हाला त्यांचे जे कीटक असतात त्यांचे पाय मोजा तुम्ही, मग तुम्हाला समजेल. मग कळलं आपण हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांमध्ये अनुकूलन, पक्ष्यांमध्ये कसे अनुकूलन होते, तर पक्ष्यांचं शरीर हे कसं असतं, हाडं ही पोकळ असतात आणि त्यांचे पिसांचं आवरण असतं. पुढच्या पायांचे पंखात रूपांतर झालेलं असतं, त्यामुळे ते हवेत उडू शकतात. पुन्हा त्या त्यांचा आकार निमुळता असतो ना दोन्ही बाजूने, त्यामुळे हवेचा विरोध त्यांना होत नाही. कळलं. आणि वटवाघूळच्या पायांच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असल्यामुळे ते उडू शकतात. पुन्हा जे इन्सेक्ट्स असतात, जे म्हणजे कीटक आहेत, त्यांना काय असतात, तर त्यांना पंखाच्या 2 जोड्या, काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे ते कीटक सुद्धा हवेत उडू शकतात. कळलं. आता तुमच्या जे आजूबाजूला जे पक्षी आहेत, जे कीटक आहेत, त्याचे तुम्ही निरीक्षण करा. कळलं. तर आज आपण काय शिकलो मुलांनो, तर आज आपण काय पाहिलं, तर थंड प्रदेशातील जे प्राणी आहेत त्यांच्यामधील अनुकूलन, थंड प्रदेशातील प्राण्यांचं याक, अस्वल यांच्या अंगावर म्हणजे केस असतात, तर थंडीपासून संरक्षण होण्यासाठी. वाळवंटी प्रदेशातील आपण म्हणजे प्राण्यांचे अनुकूलन पाहिले, जसे म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये जे प्राणी असतात त्यांच्या अंगावर कसे असतात, त्यांची त्वचा जाड असते पाणी टिकवून ठेवण्यासाठी. पापण्या त्यांच्या लांब असतात आहे ना, नाकावर असे कपड्यासारखे कशी याची त्वचेची एक घडी असते. कळलं. आणि आपण आता हवेमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन पण पाहिलं, जसे पक्ष्यांचं शरीर हे दोन्ही टोकांना निमुळतं असतं, त्यामुळे त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. त्यांची हाडं पोकळ असतात, त्यांचं शरीर हलकं असतं, पिस्सा असतात आणि पुढच्या पायांचे रूपांतर पंखामध्ये झालेले असतं, त्यामुळे त्यांचे शरीर हे अनुकूलित झालेलं असतं. कीटकांमध्ये झालेले अनुकूलन सुद्धा आपण पाहिलं. धन्यवाद.